नमस्कार मंडळी. आज म्हणलं जरा ग्रीन चिकन करूया, पण पावसाचं वातावरण झालं होतं, डगबाग केवढं भरल्यात. आता म्हणलं काय गॅसवर गेल्याशिवाय पर्याय नाही, चुलीवर काय होणार नाही आज. म्हणून अंशूला घेऊन म्हणलं आता चिकन जाऊन आणूया. चिकन आणायला गेलो. चिकन घेतल्यावर अंशू काय पिशवी सोडनाच, पिशवीला धरून बसला. आणि इकडं पिशवी चिकन घेऊन झालं तर बघतोय तर काय पाऊस ढिगभर चालू झालता. मग आता अंशू तेवढ्यात म्हणला, बाबा चला की घरला, किती वेळ लागणार, वैताग आला राव बसून इथं. त्याला कसं बसं गप बसवलं आणि पावसाचं वातावरण जरा कमी झाल्यावर म्हणलं आता घरी जाऊया. इकडं घरी आल्यानंतर चिकन घेऊन आलो होतो, ते आता स्वच्छ धुवून घ्यायचं होतं. चिकन असं स्वच्छ धुवून घेतलं आणि आपण आता फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी आपण एक तळातलं घेतलं, त्यामध्ये कांदा घातला. कांदा जरासा लालसर झाल्यावर मग आता धुतलेलं चिकन पण त्यामध्ये टाकायचं आहे. आणि थोड्या वेळानं मग जरासं हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ते शिजायला ठेवायचं आहे. तिकडे आपण मसाल्याची तयारी करूया. मसाल्यासाठी आता आपण तेल घेतले, त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घालणार आहे, आलं घालायचं आहे आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि तीळ पण घातलं त्यामध्ये आपण. हे चांगलं भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा पुदिना घ्यायचा आहे, कोथिंबीर, त्यानंतर जो आपण मसाला वाटून घेतला आहे तो सगळा घालायचा आहे. हे घालून झाल्यावर त्यामध्ये 1 वाटी दही पण घालायचं आपल्याला, कारण त्यामुळे चव चांगली येत्या. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जराशी आपण नंतर त्यामध्ये ओवा घालायचा आहे आणि काळी मिरी घालायची आहेत आणि दालचिनीचा एक बारका तुकडा घालायचा आहे आणि ओवा पण जिरं घालायचे आहेत त्यामध्ये परत आणि बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये बारीक केलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे चिरलेला आणि 4 मिरच्या घालायच्या. आणि हे आपण जे चिकन शिजवून घेतलं होतं ते जरा त्यामध्ये परतून घ्यायचं आहे, चांगलं परतून. आता तेल जरा तापलं होतं, तेल परत घातलं जरा सानी. आता हे चांगलं तापल्यानंतर आपण जो मसाला बारीक करून घेतला होता तो मसाला यात घालायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे. एकसारखा हलवत राहायचा आहे म्हणजे तो एकजीव चांगला होऊन जाईल. आता त्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण जो मसाला आहे तो मॅगी मसाला आहे, याची चव लई भारी असत्या. कुठल्या पण भाजीचा वापरला तरी क्वालिटी लागतोय. त्यानंतर आपण वरनं जरासं दही घालायचं आहे. आता हे सगळे एकजीव करून घ्यायचं आहे, परत हलवून कंटिन्यू हलवत राहा, म्हणजे कसं आहे त्याला चांगला व्यवस्थितपणे त्याला कट येतोय. आता सगळं झाल्यानंतर आपण जे चिकन भाजून घेतलं होतं त्याच्यात घालायचं आहे आणि चांगलं एकजीव घेऊन एक 10 ते 15 मिनिट ठेवायचं आहे. हे बघा चांगलं मस्तपैकी कलर सुटलेला आहे. आता याला धुरी द्यायची आहे. त्यासाठी आपण वाटीत एक बारकंसं तूप घेतली, त्याच्यामध्ये आता कोळसा आपण जो ताप गरम करून घ्यायचा आहे आणि ते कोळसा आपण यात घालायचा. आता कढई जर असं बाजूला घेऊन कणी ते आपल्याला कोळसा त्यावरती गरम करून घ्यायचा आहे आणि त्याला चांगला इस्तू करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तो इस्तू झाल्यानंतर तो कोळसा आपण याच्यामध्ये आता जे वाटी ठेवल्या त्यात आपल्याला कोळसा टाकायचा आहे. कोळसा असा टाकला की मस्तपैकी धुरी येत्या आणि लगेच झाकायचा आहे, म्हणजे त्याचा सगळा फ्लेवर त्या आपल्या मसाल्यामध्ये येतोय. हे बघा आपलं ग्रीन चिकन तयार आहे. आपली व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत भेटू.